स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मी शहरामध्ये राहत होतो. मी क्लास वगैरे काही लावलेले नव्हते. रूमवरच मी अभ्यास करायचो. माझ्यासोबत रूमवर कोणीही मित्र वगैरे नव्हते. एकटाच असायचो मी रूमवर आणि एकदम मन लावून माझा अभ्यास होता. सुरुवातीला माझी जिथे मेस लावलेली होती ती मेस बंद पडली. 2 दिवसापासून मी नवीन मेस शोधत होतो. मी रूमच्या बाहेर बसून विचार करू लागलो की आसपास तर कुठेच मेस नाही. तेवढ्यात तिथे एक बाई आली आणि ती मला म्हणाली, "काय विचार करतोय राहुल?" मी तिच्याकडे बघितलं तर ती मी जिथे राहतो त्याच गल्लीमधील होती. मी त्यांना म्हणालो, "तुम्ही मला तर नावाने ओळखता?" ती बाई म्हणाली, "हो, मी तर याच गल्लीत राहते. तूच मला कधी बोलत नाही. मी तर रोज तुझ्या रूमजवळूनच जाते आणि तुला रोज बघते." मी त्या बाईला म्हणालो, "माझी मेस बंद पडली आहे आणि इथे आसपास दुसरी मेस पण नाही." ती बाई म्हणाली, "अरे, मी आहे ना. अगोदर माझी मेस होती. मी परत सुरू करायचा विचार करते आणि तुला तर जवळच आहे. माझ्या घरीच जेवत जा तू." त्या बाईकडे लगेच मी मेस लावली आणि नंतर तिच्या मेसवर मेंबर पण वाढले. मेंबर वाढल्यानंतर मेसवाली बाई मला म्हणाली, "राहुल, तू मला पैसे नको देत जाऊ. फक्त माझ्यासोबत थांबत जा." जोपर्यंत पूर्ण मेंबर जेवण करून जात नाही तोपर्यंत मी मेसवाली बाईसोबत थांबत होतो. कारण घरी ती एकटीच राहायची. त्यामुळे मी एक दिवस तिला विचारलं की तुमचा नवरा कुठे राहतो? मेसवाली बाई म्हणाली, "त्याने मला सोडून त्यांच्या मामाच्या मुलीसोबत लग्न केलं. तेव्हापासून मी एकटीच राहते. 2 वर्ष झाले." नंतर मेसवाली बाई मला असं बोलली होती की त्यानंतर मी तिच्यासोबत मेसवाली बाई मला म्हणाली होती की मी तिला खूप चांगला वाटतो. तिने माझ्यासाठीच मेस सुरू केली कारण मी तिच्या सोबत राहावं म्हणून. एकदा आम्ही दोघे किचनमध्ये होतो आणि तिने मला मिठीत घेतलं. तिचं असं मला मिठीत घेणं म्हणजे माझ्या भावना जाग्या करणं. नंतर मी मेसवाली बाईला किचनमध्येच जोपर्यंत मेसचे मेंबर जेवायला आले नव्हते तोपर्यंत मेसवाली बाईला किचनमध्येच. नंतर तिने रात्री मला तिच्यासोबत थांबायला सांगितलं आणि मी तिच्या बेडवर तिच्यासोबत रोज पण मी तिच्यासोबत रात्री थांबत होतो. माझं आता अभ्यासात लक्ष कमी झालं आणि मी परीक्षेमध्ये नापास झालो. मी तिथे जोपर्यंत होतो तोपर्यंत माझ्याकडून कोणताही पेपर निघाला नाही आणि नंतर मला घरच्यांनी घरी बोलवलं आणि आता मी शेती करतो. कधी कधी मी विचार करत असतो, त्या मेसवाली बाईच्या नादी लागलो नसतो तर आज कुठेतरी मी नोकरीवर असतो.